नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पहा, आपल्याला आज रेडीमेड पाइपिंग वापरलेली आहे मी आणि अंडरग्राऊंड पाइपिंग करायची आहे. म्हणजे आपल्याला छुपी पाइपिंग करायची आहे, कुठेही पाइपिंग दिसत नाही आहे. खूप सुंदर अशी पाइपिंग आपली जी पाइपिंग करणार आहात खूप सुंदर अशी होणार आहे. ब्लाऊजही खूप सुंदर आहे. पहा, मी त्यासाठी रेडीमेड पाइपिंगचा वापर केलेला आहे. तर ती कशी लावायची आणि कशी आपण कोणते टेन्शन वापरलेले आहे तेही सांगणार आहे. चला तर आपण ती कशी करायची तीच पाहूयात. त्यासाठी मी डिझाईन कट करून घेतलेली आहे, मटका गळा केलेला आहे. मटका गळ्याला सुंदर अशी पाइपिंग करायची आहे. चला तर आपण ती कशी करायची ते पाहूया. मी सिंगल टेन्शन वापरलेले आहे. त्यासाठी आपल्याला डबल टेन्शन नाही वापरू शकता, आपण सिंगल फूट वापरलेले आहे. सिंगल फूटनी जी पाइपिंग आहे ती एकदम व्यवस्थित येते. त्यासाठी मी डबल जे फूट असते आपल्या जे मशीनचा जो दाब असतो, सिंगल दाब आणि डबल दाब येतो, तर सिंगल दाबने मी लावलेली आहे. पहा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. मी कोणत्या साईडला ठेवली हेही तुम्ही व्हिडिओ नीट पहा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. सिंगल दाब लावलेला आहे आणि सिंगल दाबच्या कोणत्या साईडला ठेवलेली आहे अशी पूर्ण गळ्याला लावून घेतलेली आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने पाइपिंग करता हेही मला कमेंट करून सांगा. पहा, अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि एकदम कडेकडेने जिथून आपण जी दोरी पाइपिंग आहे ही दोरी पाइपिंगच्या एकदम असं पूर्ण काठाने घ्यायचं आहे, म्हणजे एकदम फिनिशिंगने येते. जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे टिप मारून घेतली पूर्ण आधी पाइपिंगला आणि हे मी अस्तरला लावून घेतलेली आहे आधी. ही पाइपिंग मी जे गोट आहे तो अस्तरला लावून घेतला. आता याच्यावर आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते ठेवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला याला टिप मारायची आहे. खूप सुंदर अशी पाइपिंग दिसते. म्हणजे जो गोट जो आहे तो पहा, एकदा चेक केले की व्यवस्थित आलेली आहे का नाही पट्टी लावण्यात, आणि मग आपण चेक केल्यानंतर आपण आता त्याचे मेन जे फॅब्रिक आहे ते ठेवून घ्यायचे. पहा, त्याच्यावर असे उलट्या जे सवासा भाग आहे तो आतल्या साईडला केलेला आहे आणि उलटा भाग वरच्या साईडला केला. अशा व्यवस्थित टाचण्या लावून घेतल्या. चारही साईडला अशा व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या आणि जे वरच्या साईडला जे आपण जो गोट लावलेला आहे किंवा पाइपिंग म्हणा, गोट म्हणा, तुम्ही जे काय म्हणत असाल, त्या जी टीप आलेली असते त्या टिपेवरून आपल्याला ही दुसरी टीप मारायची आहे. म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट होते. पहा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे करून घ्यायचे. पहा, मी शक्यतो खूप सोप्या पद्धतीने दाखवत असते व्हिडिओ. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर एक लाईक मात्र नक्की करत जा. म्हणजे तुम्ही जर एक लाईक केले तर मला अजून नवीन नवीन व्हिडिओसाठी जो उत्साह येतो तो अजून मी छान छान व्हिडिओ अपलोड करते. तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो, त्यासाठी एक लाईक मात्र नक्की करत जा. पहा, पूर्ण टिप मारून झालेली आहे. आता आपण चेक करायचे की आपली टिप व्यवस्थित आलेली आहे का नाही ते, आणि नंतर आपल्याला आतील भाग कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा जो पूर्ण आतील भाग आहे तो कट करून घेतला. आता टाचण्या ज्या लावलेल्या होत्या त्या काढून घेतल्या. आता याला छोटे छोटे कट्स द्यायचे. आपण जे रेग्युलर पट्टी लावतो, आपण गळ्याची पट्टी गोट लावताना जी पट्टी लावतात तसे जसा कट देतो छोटे छोटे, त्या पद्धतीनेच याला पण कट मारायचे. पूर्ण गळ्याला मी छोटे छोटे कट मारून घेतले. पहा, किती सुंदर अशी पाइपिंग आलेली आहे. पहा, खूप सुंदर अशी पाइपिंग आली. म्हणजे गोट जो आहे तो खूप सुंदर आला आहे. आता याच्यावर एक दाबटीप मारून घेऊयात आणि नंतर पूर्ण अस्तरला चारही साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते जॉईन करून घेऊया. एक दाबटीप मारून घेतली. पहा, किती सुंदर अशी पाइपिंग दिसते. आता जे अस्तर आणि मेन जे फॅब्रिक आहे ते जॉईन करून घ्यायचे. चारही साईड जॉईन करून घ्यायच्या. हे पहा, अस्तर जॉईन झालेले आहे. आता टक्स मारायचे. टक्स मारताना जो शोल्डर आहे शोल्डरचा मध्य करून टक्स मारून घ्यायचे.
उभा टक्स जो आहे तो 4 ते 5 इंचाचा घ्यायचा. तुमच्या उंचीनुसार तुम्ही ठरवू शकता. उंची जर जास्त असेल तर 5 इंचाचा घ्या, उंची कमी असेल तर 4 इंचाचा घ्या. मी 5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. टक्स घेतल्यानंतर त्याच्यावर एक नख मारायचे, म्हणजे जो फिनिशिंग आहे ते एकदम छान येते. आता मी त्याला 1.5 इंचाची पट्टी काढून एक साईडला टिप मारून घेतली आणि पाठीची पट्टी लावून घेतली. पाठीची पट्टी लावतानाही पहा मी जो तो टक्स मारलेला आहे तिथे एक एक छोटी छोटी प्लेट टाकलेली आहे, म्हणजे पट्टी जी आहे ती फिनिशिंगने येते. आता त्याच्यावर दाब टिप मारून घेतली. आता ही पट्टी पूर्ण आतल्या साईडला दुमडायची आणि मोठ्या नंबरची टिप करून पूर्ण टिप मारून मोठा नंबर करून पूर्ण टिप मारून घेतली, कारण ह्याला तुरपाई करायची आहे आणि पट्टी काढून जे टिप आहे ते उकलून घ्यायची आहे. पहा ही तुम्हाला डिझाईन पायपिंग जी आहे ती कशी वाटली. जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, म्हणजे तुम्हाला कसं त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.